आठवड्याभराच्या काळातल्या दोन वेगवेगळ्या जागच्या या नैसर्गिक दुर्घटनांची दृश्य जगाने पाहिली. या घटनांमागचं एक मोठं कारण आहे हवामान बदल, क्लायमेट चेंज. 2024 या वर्षात जगाचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याचं स्पष्ट झालंय. ही परिस्थिती जगावरती येऊ नये म्हणून जगभरातले नेते दरवर्षी भेटतात. तापमान वाढ 1.5 अंशांपर्यंत रोखण्यासाठी पॅरिस करार देखील झाला होता. ही 1.5 अंश सेल्सिअस तापमान वाढीची पातळी इतकी महत्वाची का आहे, त्याचे परिणाम काय होतील, समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. पण त्याआधी नेहमीची आठवण, बीबीसी मराठीचं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही फॉलो केलेत का? 2024 हे 1.5 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडणारं पहिलं वर्ष होतं. या वर्षामध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरच्या तापमानाने देखील उच्चांक गाठला आणि हे जगातलं आजवरचं सगळ्यात उष्ण वर्ष होतं, असं हवामानाविषयीची आकडेवारी अभ्यासणाऱ्या कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिस या युरोपियन संस्थेने जाहीर केलेलं आहे. 2024 या वर्षामध्ये जगाचं सरासरी तापमान हे औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळाच्या तुलनेत 1.6 अंश सेल्सिअसने जास्त होतं. या औद्योगिकीकरणाच्या काळापासूनच मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनांचा वापर करणं सुरू झालं होतं. 2014 ते 2024 ही गेली 10 वर्ष जगातली सर्वात उष्ण वर्ष होती. मग गेल्या वर्षी उष्णता इतकी कशामुळे वाढली? 2 मुख्य कारण आहेत. एकीकडे माणसाने जगाचं तापमान वाढवणाऱ्या कार्बन डायऑक्साईड सारख्या ग्रीनहाऊस वायूंचं भयानक प्रमाणात उत्सर्जन केलं, तर दुसरीकडे एल निनो या हवामान प्रणालीमुळे प्रशांत महासागराचं तापमान वाढलं आणि दोन्हींचा एकत्रित परिणाम तापमान वाढ. मग या 1.5 अंशांच्या आकड्यामागचं लॉजिक काय आहे? पॅरिसमध्ये 2015 साली इंटरनॅशनल क्लायमेट नेगोसिएशन्स दरम्यान जवळपास 200 देशांनी एक ठराव केला. हा ठराव होता जगाचं तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या तुलनेत 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढू न देण्याचा. याला म्हटलं जातं पॅरिस अकॉर्ड. 1.5 अंशांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं कारण जर जगाचं तापमान 2 अंशांनी वाढलं तर त्याचे परिणाम भीषण असतील, याचे पुरावे अभ्यासातनं समोर आले. आणि यातले काही परिणाम इर्रिव्हर्सेबल असतील, म्हणजे परिस्थिती पूर्ववत करता येणार नाही. 2 अंशांची तापमान वाढ आणि 1.5 अंशांची तापमान वाढ याच्यात अर्धा डिग्रीचा फरक वाटत असला तरी यामुळे होणाऱ्या परिणामांमध्ये मोठी तफावत असेल. उदाहरणं पाहूयात. जर तापमान 2 अंशांनी वाढलं तर पृथ्वीच्या मध्यामध्ये असणाऱ्या भागांमधलं दिवसाचं तापमान सरासरी 4 डिग्रीजने वाढेल. भारतातले बहुतांश लोक याच उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतात. 1.5 अंशांच्या तापमान वाढीसाठी हे प्रमाण 3 डिग्रीजचं असेल. तापमान वाढलं की पृथ्वीवरची बर्फाची चादर वितळते आणि समुद्र पातळी वाढते. 1.5 आणि 2 अंशांच्या तापमान वाढीमध्ये या समुद्र पातळीच्या वाढीमध्ये 0.1 मीटरचा फरक असायचा अंदाज आहे. हा आकडा लहान वाटत असला तरी यामुळे जवळपास 1 कोटी लोकांना पुराचा फटका बसण्याचा धोका आहे. जगाचं तापमान 2 अंशांनी वाढलं तर समुद्रातली 99% प्रवाळं नष्ट होतील. 1.5 अंशांच्या वाढीत थोडी तरी प्रवाळं वाचतील. प्रवाळं नष्ट होण्याचं प्रमाण 70 ते 90% असेल. तापमान 2 अंशांनी वाढलं तर पृथ्वीवरचे सुमारे 18% कीटक नामशेष होतील. 1.5 अंशांच्या तापमान वाढीत हे प्रमाण असेल 6%. प्रत्येक 0.1 डिग्री सेल्सिअसची तापमान वाढ आपल्या ग्रहासाठी धोक्याची ठरते. म्हणजे अंटार्क्टिका आणि ग्रीनलंडमधला बर्फ वितळला तर समुद्राची पातळी वाढेल आणि लाखो घरं पाण्याखाली जातील. उष्णतेची लाट म्हणजे हीट वेव्ह जास्त काळ राहील. वादळांची, बेमोसमी पावसाची तीव्रता वाढेल आणि वणवे लागण्याचं प्रमाण देखील वाढेल. भारतातही अतिवृष्टी, अवेळी पाऊस, शक्तिशाली वादळं, दुष्काळ, गारपीट, वणवे अशा नैसर्गिक संकट येण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. हवामान बदलांमुळे भारतात 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 32 लाख हेक्टरवरची शेती नष्ट झाली. 3200 माणसं आणि 9400 प्राण्यांचा मृत्यू झाला आणि 2.3 लाख घरं आणि इमारतींचं नुकसान झालं, असं सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचा अहवाल सांगतो. या वर्षात जगभरात काय काय घडलं तर पश्चिम आफ्रिकेतलं तापमान भयंकर वाढलं. दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये दीर्घकाळ दुष्काळ पडला. मध्य युरोपात धोधो पाऊस पडला. उत्तर अमेरिका आणि दक्षिण आशियाला तीव्र वादळांचा सामना करायला लागला. मग ही तापमान वाढ 1.5 अंशांवरती रोखून धरण्यासाठी काय करायला हवं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जगाने मिळून पावलं उचलायला हवीत. प्रत्येक देशाने उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्दिष्ट ठेवून ती गाठण्यासाठीचे प्रयत्न करायला हवेत. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण कमी करतानाच कार्बन डायऑक्साईड सारखे उत्सर्जित गॅसेस शोषून घेण्यासाठी म्हणजे नेट झिरोसाठीचे प्रयत्न करायला हवेत.
हवामान बदलांशी लढायला आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी श्रीमंत देशांनी गरीब देशांना अर्थसहाय्य करायला हवं. याला क्लायमेट फायनान्स म्हटलं जातंय. मग जर 2024 मध्ये जगाचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलं असेल तर मग पॅरिस कराराची पातळी ओलांडली गेली का? तर तसं नाहीये. 1.5 अंशांचं उद्दिष्ट हे 20 वर्षांच्या सरासरी तापमानासाठीच आहे. त्यामुळे जरी एका वर्षी ही पातळी ओलांडली गेली असली तरी या पुढच्या वर्षांमध्ये हे प्रमाण कमी सेल्सिअसवरती रोखून धरण्याचे प्रयत्न महत्त्वाचे असतील. नाहीतर मग कॅलिफोर्नियातल्या भीषण वणव्यांसारख्या घटना वारंवार आणि अगदी आपल्या आजूबाजूला येऊन पोचतील. ही होती आजची सोपी गोष्ट. कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि देशविदेशातल्या बातम्या, घडामोडी, विश्लेषण आणि व्हिडिओसाठी BBC मराठीच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.